बुधवारी सायंकाळी होम मैदानावर भरलेल्या 7 दिवसीय इलेक्ट्रो 2025 प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले। यावेळी सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशनचे अध्यक्ष आनंद येमूल, इलेक्ट्रोचे अध्यक्ष दीपक मुनोत, शार्प बिझनेस सिस्टम्स इंडियाचे बिझनेस हेड वसंत जोशी, सेडाचे सेक्रेटरी भूषण भुतडा आदी उपस्थित होते। हे प्रदर्शन 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे। यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून हायफाय इलेक्ट्रिकल्स आणि MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक आहेत। या प्रदर्शनात 300हून अधिक स्टॉल्स आहेत। सध्या ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य दिले जाते। ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात स्पर्धा करताना फिजिकली ग्राहक वळावेत यासाठी डीलर्सनी ग्राहकांना वस्तू विकल्यानंतरही चांगली सेवा पुरवावी। ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या तुलनेत चांगली सेवा मिळाल्यास ग्राहक ऑनलाईन ऐवजी डीलर्सकडेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला अधिक प्राधान्य देतील, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांनी केले। सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांसाठी, ग्राहकांसाठी ही खरोखरच मोठी पर्वणी आहे की एका छताखाली त्यांना इतके ब्रँड्स मोठ्या प्रमाणात 300हून अधिक ब्रँड्स त्यांना पाहायला मिळतील, त्यांचं तुलना करता येईल आणि या निमित्तानं कंपन्यांनी जे काही त्यांना डिस्काउंट सूट ऑफर केलेली आहे त्याचाही लाभ त्यांना घेता येईल। आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यामध्ये म्हणजे जिथे मोठे मोठे अजस्त्र प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे ते Amazon असेल किंवा फ्लिपकार्ट असेल किंवा इतर काही असेल, यांच्याशी स्पर्धा करत असताना जे फिजिकल डीलर्स आहेत तर त्यांना फक्त ती वस्तू क्वालिटीची आणि वाजवी दरात देणं अपेक्षित नाहीये, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेमध्ये त्यांचं एज जो आपण म्हणू तर तो कुठे आहे, तर एखादी वस्तू इलेक्ट्रॉनिकची गोष्ट विकल्यानंतर नागरिकांना किंवा ग्राहकाला जी काही नंतरचा जो सर्व्हिस, मेंटेनन्स किंवा इतर गोष्टी लागतात त्याच्यामध्ये जर आपण त्यांना उत्तम सेवा देऊ शकलात तर तिथं ग्राहक जो आहे तर तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मपेक्षा तुमच्याकडे जास्त आकर्षित होईल। तर या दृष्टीनं जर आपण सर्वांनी प्रयत्न केले तर मला खात्री आहे की आज तुम्ही रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करताय, यानंतर तुम्ही 25 वर्षांनी गोल्डन जुबली जेव्हा कराल तेव्हा मे बी हे तुम्ही 7 दिवस आता घेताय, कदाचित एखादा महिनाभर तुम्हाला होम ग्राउंड याचं बुक करावं लागेल। तर अशा मी शुभेच्छा देते की तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो। आनंद येमूल म्हणाले, इलेक्ट्रो 2025चे हे 25वे वर्ष असून 24 वर्षांपूर्वी 27 स्टॉल्सने सुरू झालेले हे प्रदर्शन आज 300 स्टॉल्सचे झाले आहे। आतापर्यंत इलेक्ट्रोने केलेल्या कामाची आणि ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे। यावर्षी जवळपास 1 लाखांपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला। सोलापूरची चादर, सोलापूरची शेंगा चटणी तसेच ओळख इलेक्ट्रो घराघरात व मनामनात पोहोचली आहे। यात 100 पेक्षा जास्त ब्रँडेड सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांची सहभाग आहे। सुसज्ज असा जर्मन अँगलमध्ये इंटरनॅशनल एक्सपो प्रमाणे धूळमुक्त असणारा या ठिकाणी कंपनीचे विविध मॉडेल्स, नवीन LED, फ्रीज, इतर काही प्रोडक्ट या ठिकाणी कंपन्या लॉन्च करतात आणि कस्टमरला सुद्धा या 7 दिवसामध्ये पाहता येईल व खरेदी करता येईल आणि डिस्काउंट मध्ये या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करता येईल। या इलेक्ट्रो मध्ये कंपन्या, स्टॉल होल्डर व ग्राहकांचा या तिघांचा या ठिकाणी फायदा होत असतो। तर आजच्या या ऑनलाईन युगात मी आवाहन करतो की रिटेल काउंटरला प्रमोशनची गरज असते। ऑनलाईनच्या रेट मध्ये आपल्याकडे दुकानदाराकडे सुद्धा खरेदी करता येईल, त्यासोबत ग्राहकांचा व दुकानदारांचा एक नाता तयार झालेला असतो। तर आणि त्यासोबतच त्यांना सर्व्हिसही लोकल दुकानदाराकडून मिळत असतो। दीपक मुनोत म्हणाले, यंदा प्रथमच 5 वेगळ्या जर्मन हँगर प्रकारच्या डोममध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। QR कोडद्वारे सर्व सहभागी स्टॉल्सची माहिती ग्राहकांना आपल्या मोबाईलवर पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। 5 स्टॉल्स सामाजिक संघटनांना विनामूल्य देण्यात आले। या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे आणि शेवटच्या दिवशी 7 दिवसात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षीस असल्याची घोषणा करण्यात आली आहे। या आर्थिक वाटचालीमध्ये सेडा जी आहे, सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन, त्याचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या वर्षीचे ऑर्गनायझिंग कमिटी अध्यक्ष आपण सगळे सन्माननीय व्यासपीठ आहेत, आपण बघता। त्याबरोबरच जितेंद्रजी राठी
शिवप्रकाशजी चव्हाण, कुशलजी देडिया, ईश्वरजी मालू हे सगळे ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आहेत. तसेच माझे सर्व माजी अध्यक्ष, सहकारी मित्र, माजी अध्यक्ष, कमिटी मेंबर, 40 कमिटी मेंबर आणि संपूर्ण सोलापूरचे सेडाचे मेंबर हे अहोरात्र 2 महिने कष्ट करून हा इलेक्ट्रो एक्झिबिशन सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कारण इथं कुठली कमर्शियल एजन्सी काम न करता हे सर्व डीलर लोक आपल्या प्रयत्नातून स्वतः मेहनत करून हे एक्झिबिशन इथं दरवर्षी भरत असतात. अशा या आर्थिक उलाढालीच्या ह्याच्यामध्येच सेडाना एक सामाजिक उपक्रम म्हणून खूप 25 वर्ष गेले अनेक उपक्रम आपण राबवलेले आहेत. आपल्या सभासदांना प्रशिक्षण, आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरे आणि विशेष करून सेडाच्या पाल्यांना आरोग्य आणि शैक्षणिक मदत आपण अनेक वर्ष सातत्याने करीत आहोत. कोरोना काळातील सामाजिक काम आपलं खूपच उल्लेखनीय असं होतं. कारण आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लाखो रुपयाची मशिनरी जी कोरोनासाठी आवश्यक होती, कोरोनावरील उपचारासाठी, ती आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. अशा आता हा ऑनलाईन जमान्यामध्ये प्रत्यक्ष वस्तू पारखून ऑनलाईन रेटमध्येच घेण्याची संधी आपल्याला इलेक्ट्रोच्या द्वारे मिळत आहे. अशा या इलेक्ट्रोची सुरुवात 25 वर्षाअगोदर झाली होती आणि गेली अनेक वर्षे आत्ता आपण ज्यांचा सत्कार केला, सुनीलजी लोखंडे आज आमच्या विनंतीला मान देऊन खास ते पुण्यावरून आलेले आहेत. आणि जे छोट्या जे गोष्टी होत्या की कशा पद्धतीनं त्याची आखणी करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कसं काय नियोजन करायला पाहिजे, याचं पूर्ण पाया सुनील लोखंडे यांनी घातलेला आहे. आणि त्याने घातलेल्या पायावरच आम्ही सगळे कमिटी मेंबर पुढे काम करीत आहोत. आज ते आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित आहेत. मी त्यांचाही आभार व्यक्त करतो. या प्रसंगी इलेक्ट्रो 2025 ची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.